ते कुठे ना कुठेतरी अपयशी ठरलेलं आहे। पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा ही केस कोर्टात होती, जेव्हा मुंबई महानगरपालिकेला आणि राज्य शासनाला माहिती होतं, पोलिसांना देखील माहिती होतं की 1 तारखेपासून मागी गणपती आहे, ज्या मंडपांना, ज्या मंडळांना परवानगी तुमच्याच पोलिसांनी दिलेली आहे, ज्या मंडळांना परवानगी तुमच्याच महानगरपालिकेने दिलेली आहे, तुमच्याच प्रशासनाने दिलेली आहे, तुमच्याच वॉर्ड ऑफिसरने दिलेली आहे, त्या मुंबई महानगरपालिकेने कोर्टात आर्ग्यू करत असताना कमीत कमी ह्या मागी गणेशाच्या ज्या तारखांसाठी सूट मागणं गरजेचं होतं। मला त्याच्यात जायचं नाही की आणि मला माहिती त्याच्यात आर्ग्यू करताना काय केलेलं आहे, पण सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर भाजप अनेक विषयांवर आणि खास करून कोर्टाच्या ऑर्डर्सवर लगेच प्रतिक्रिया अनेकदा देत असतं। जर तुम्हाला उदाहरणं द्यायची तर दिल्लीतलं चीफ सेक्रेटरीचा जे विषय होता आणि तिकडच्या जे अधिकारी बदलायचा विषय होता, लगेच ऑर्डर आल्या अध्यादेश आणला आणि ते बदलून घेतलं। चीफ इलेक्शन कमिशन त्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर देखील अध्यादेश काढला, बिल आणलं आणि ते बदलून घेतलं। गोष्ट सांगण्याची ही आहे की ही इंटरिम ऑर्डर आल्यानंतर देखील आज 11वा दिवस आहे, म्हणजे तसं पाहिलं गेलं त्या दिवसापासून मोजलं तर 12 दिवस 13 दिवस झाले असतील, कारण आज तारीख आहे आपण पाहताय 11। एक गोष्ट आहे की 30 जानेवारीला ही ऑर्डर आल्यानंतर पुढे काय तयारी केली मुंबई महानगरपालिकेने? या मंडळांची बैठक बोलवली होती का? पोलिसांनी मंडळांची बैठक बोलवली होती का? ज्यांना तुम्ही स्वतःच जे काही परवानगी असतात ते दिले आहेत, तुम्ही बैठक तरी बोलवली होती का? पर्यायी योजना काही केली होती का? काल आम्ही पाहतोय सुनील प्रभूजी असतील, तिकडचे स्थानिक आमचे लोक असतील, गुडेकर ताई असतील, ह्या सगळ्यांनी लढा दिल्यानंतर म्युनिसिपल कमिशनरशी बोलून, प्रशासनाशी बोलून वगैरे कृत्रिम तलाव आता काहीतरी केला गेला, पण ते